हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो गव्हाच्या कुरडया ज्या आपण बनवतो चिकाच्या, तर त्या कशा बनवायच्या तर तेच मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले इथं मी 4 ते 5 दिवस व्यवस्थित गहू भिजवून घेतला होता. व्यवस्थित रोज सकाळ संध्याकाळ धुवायचा आणि या डब्यामध्ये ठेवला होता. तर आता तेच थोडं आधी मिक्सरला लावून घेते. अगदी अर्धा मिनिटच लावायचं आहे, म्हणजे जास्त वेळ फिरवायचा नाही, कारण जास्त वेळ आपण जर चालू ठेवलं तर त्या गव्हाची ताम त्या म्हणजे चिकामध्ये उतरते आणि ते तांबडा कलर येतो असा लालसर. त्यामुळं शक्यतो थोडंच असं मिक्सर एकदम प्लस ह्याच्यावरती फिरून घ्यायचं आणि लगेच बंद करून टाकायचं. असा तर व्यवस्थित सगळा मी चीक जो आहे तर तो इथं काढून घेतला आहे. आणि आता ह्याच्यातला जो कोंडा आहे तर तो आपल्याला रिकामा करायचा, वेगळा काढायचा आणि चीक वेगळा काढायचा आहे. तर सुरुवातीला जी पहिल्यांदा काढतो आपण तर त्यावेळी खूप त्रास होतो, कारण खूप घट्ट असतो चीक, तर ते निघत नाही लवकर. त्यामुळं तर थोडं करून आता इथं मी गाळून घेते. तर गाळण्यासाठी तुम्ही चाळण वगैरे पण यूज करू शकता. मी इथं डबल कापड वापरणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी वेगळ्या कापडाने गाळून घेतलं आणि दुसऱ्या कापडाने असं डबल गाळणार आहे. तर हे चिकाच्या कुरडया करताना प्रोसेस खूप मोठी आहे आणि थोडासा उशीर लागतो, पण या चवीला खूप छान लागतात आणि हेल्दी पण आहेत. कारण गव्हातला पूर्ण कोंडा वगैरे जर आहे तर तो तर आपण बाजूला काढतो आहे, फक्त त्याच्यातला जो पांढरा व्हाईट कलरचा चीक असतो आहे तर त्याच्याच फक्त कुरडया बनवायचे. तर आता अशा प्रकारे मी पहिला वेळ पूर्ण सगळं गाळून घेतले आणि आता मोठ्या डब्यामध्ये ठेवून घेतले. आणि आता पहिल्यांदा जो गाळून काढलेला होता चीक तोच परत एक वेळ मी आता ह्याच्यामध्ये गाळून घेते. आणि सुरुवातीलाच मी तेल लावलं होतं आणि आता दुसरं कापड घेतलं तर त्यालाही तेल लावलं. तर शक्यतो तेल लावायचं, कारण चीक आहे ना तर तो चिकटतो लगेच. त्यामुळं सगळं कापड आणि जे पण भांडी वापरतो आपण ते खराब होतात. त्यामुळे शक्यतो तेल लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे जास्त चिकटत नाही आणि जास्त धुताना ते काढताना त्रास होत नाही. तर आता पूर्ण सगळं चीक एक वेळ काढून घेतला आहे आणि आता जो उरलेला होता जो कोंडा तर तो पूर्ण असा थोडासा 5 मिनटं मळून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत एक वेळ पहिल्यांदा जसं गाळलं तसं सेम प्रोसेस 2 वेळ करायची आणि 2 ते 3 वेळ करायचं, म्हणजे पूर्ण कोंड्यातला चीक जो आहे तर तो दुसऱ्या वेळा निघत नाही. त्यामुळे शक्यतो मी 3 वेळ करते, काही 4 वेळ पण करतात. तर आपल्याला कळतंच जो कोंडा पूर्ण रिकामा झालेला, त्यामुळे त्यानुसार 3 वेळ किंवा 4 वेळ करून घ्यायचं. अशी 3 ते 4 वेळ ही प्रोसेस केली पूर्ण. त्यानंतर हा चीक जो आहे तर तसाच रात्रभर ठेवून द्यायचा, पूर्ण 1 दिवस व्यवस्थित त्याला पूर्ण आंबून द्यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी आता या पातेल्यामधलं जे पाणी होतं तर ते पूर्ण मी काढून टाकलं आहे. जो उरलेला तळामध्ये चीक होता तर तो व्यवस्थित काढून घेतला आहे आणि आता तो एका भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यायचा, जो व्हाईट कलरचा चीक आहे तर तो. आणि यावेळी थोडीशी माझ्याकडून एक चूक झाली तर तीच मी सांगणार आहे आणि मेन व्हिडिओ पण त्याच्यावरतीच आहे. तर काय होतं, शक्यतो व्यवस्थित आपण करतोच, पण जर कुणी नसेल किंवा कधी बिघडलं तर काय करायचं तर तेच सांगणार आहे. तर आता जेवढा चीक होता तेवढा मोजून घ्यायचं आणि तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि तेच गरम करायला ठेवायचं आहे. तर चीक रात्रभर ठेवल्यामुळं पूर्ण एकदम घट्ट होऊन बसतो तळाला, एकदम घट्ट म्हणजे घट्ट असतो. तर थोडं असं करून त्याला व्यवस्थित त्याच्यातल्या गाठी फोडायला लागतात. तर शक्यतो त्याच्यातल्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या, गाठी बिलकुल ठेवायच्या नाही. तर इथं आता मी तांब्याने मोजून घेतलं आहे चीक किती आहे ते. तर 4 तांबी होतं तर 4 तांबी पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि जेव्हा आपण पाणी जे चिकातलं काढतो आहे तर ते फक्त लक्षपूर्वक काढायचं, कारण यावेळी मी थोडंसं पाणी म्हणजे असं वाटलं की जास्त चीक व्हायला लागला आहे म्हणून बंद केलं, पण ते थोडासा चीक जो आहे तर तो पातळ झाला. तर हीच चूक माझ्याकडून यावेळी झाली आणि तेच मी सांगणार आहे तुम्हाला की चीक जर पातळ झाला तर काय करायचं. शक्यतो जर आपल्याला व्यवस्थित म्हणजे बनवायला येत नसेल तर थोडंसं प्रमाण कमीच घ्यायचं. मी हे गहू जे यूज केले तर फक्त 2 किलोच घेतले, जास्त नाही घेतलेले. आता पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यात मीठ पण टाकून घेतलं आणि पाणी आता पूर्ण हे उकळून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये चीक हे करायचं आहे. आणि चीक पातळ झालं हे कसं ओळखायचं, किंवा कुरड्याचं पीठ जे आहे तर ते पातळ झालं हे कसं ओळखते. जेव्हा आपण इथं बारीक असं एकदम पाणी उकळलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता लगेच हा चीक टाकायला सुरुवात करतो आणि लगेच फेटायचं पण सुरुवातीला जेव्हा चीक टाकतोय तर एकदम बारीक धार लावून असा चीक थोडासा ओतून घ्यायचा असं पूर्ण ह्याच्यात. आणि आता हे बघा पूर्ण पातळ दिसते. जर व्यवस्थित आपलं प्रमाण असलं ना चिकाचं आणि पाण्याचं
करायचं, तर ते एवढं पातळ होत नाही, लगेच घट्ट होतं हे पीठ आणि लगेच आपल्याला त्याच्यातले गाठी फोडावे लागतात. पण यावेळी पूर्ण हे पातळ झालं. 2 ते 4 वेळी बनवले ह्याच्या आधी पण हे पातळ झालेलं वाटतंय. पण आता मी गॅसवरती हे शिजवते, त्यामुळे अर्धा तास व्यवस्थित लागतोच. एकदम बारीक गॅसवरती हे पूर्ण मी अर्धा तास शिजवण्यासाठी ठेवलं, कारण लगेच जास्त गॅसवरती शिजवल्यानंतर खाली चिकटण्याची पण शक्यता असते. तर हे थंड होऊ द्यायचं पूर्ण ह्याच्यातमध्ये. आणि जर आपण जर झाकत असू, जर ऑलरेडी चिक पातळ झाला असेल, पीठ पातळ झालं असेल, तर त्याच्यावरचं झाकण काढायचं, म्हणजे त्याचे वाफ येऊन परत अजून पातळ होणार नाही. ते एक. आणि दुसरं म्हणजे की पूर्ण पीठ जे आहे, तर आपण शक्यतो गरम गरम पीठ असताना ह्या कुरड्या पाडत असतो, पण जर जे पीठ पातळ झालं ना, तर थंड होऊ द्यायचं पूर्ण, आणि थंड झाल्यानंतर मग पाडून घ्यायच्या. तर त्यामुळे एक थोडंसं पीठ थोडंसं घट्ट होतं थंड झाल्यानंतर. आणि दुसरं म्हणजे जर जास्तच पातळ झाला असेल, तर मग शक्यतो पापड वगैरे घालून घ्यायचे, जसं आपण पळी पापड वगैरे करतो, तर तसंच त्या पद्धतीनं मग पापड करून घ्यायचे. तर सुरुवातीला जर पीठ गरम होतं, तर ह्याच्या खूपच पातळ पातळ अशा कुरड्या पडत होत्या, त्यामुळं मग मी थोडा वेळ थांबले आणि मग वेळानंतर बाकीचे कुरड्या जे होत्या, तर ते पीठ थंड झाल्यानंतर घालून घेतले. तर तुमच्याकडूनही कधी जर पीठ पातळ झालं, तर ही ट्रिक नक्की वापरा, नक्की फायदा होतो याने. अशा पद्धतीनं पूर्ण ज्या कुरड्या होत्या, तर त्या मग घालून घेतल्या. आणि घालताना काय होतं, जर जास्त साचा कधी कधी जो आहे आपला, हा शेवगा म्हणतात, काही साचा म्हणतात, तर तो घट्ट व्हायला लागतो, तर तेव्हा लगेच थांबायचं. आणि माझं काय झालं, थोडंसं कुरड्या घातल्या अर्ध्याहून, आणि त्यानंतर पूर्ण जो साचा होता, तर तो घट्टच झाला, म्हणजे पूर्ण एअर पकडली त्यानं, आणि मग तो निघतच नव्हता. त्यामुळे मला बरेच उरलेलं पीठ होतं, तर त्याचे सांडगे घालावे लागले. साईडला पाहू शकते तुम्ही, बरेच मी सांडगे घातले, कारण मग दुसरा साचा नव्हता माझ्याकडं, आणि एक जो होता तर तो पूर्ण जाम झाला होता त्यामुळं. तर जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला असेल, तर नक्की लाईक करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर सबस्क्राईब नक्की करा. तर उरलेलं जे थोडंसं पीठ होतं, जे करपलेलं होतं, तर ते मग मी खाल्लेलं होतं, आणि मला पण आवडतं. तुम्हाला पण आवडतं का नाही नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.